तर जास्त वेळ दिलेला आहे. दादा, पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्हीकडे इतकी वर्ष वेगवेगळ्या पद्धतीनं कारण आपली सत्ता होती, पण अजूनही या शहराच्या अडचणी काही दूर झालेल्या दिसत नाहीये. उलट अशा काही समस्या आहे की ज्या जास्त तीव्र झाल्या असं म्हणायला पाहिजे. काय वेगळं ह्या खेपेला तुम्ही कराल निवडून आलात तर? तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. पिंपरी चिंचवडमध्ये 17ला तिथं आमच्या विरोधामध्ये स्थानिक राजकारणामध्ये तिथले असणारे लोक आले आणि 17 ते 2000 आतापर्यंत ते त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतात तिथलं स्थानिक नेतृत्व. आणि तिथं ज्या काही प्रकार घडले, मग तिथं काही चुकीची प्रकरणं झाली, मी अनेक पुरावे तिथं सादर केलेले आहेत. ती आशिया खंडातले सगळ्यात श्रीमंत महानगरपालिका, ती जे कर्ज रोखे काढावे लागले, काही 4,000 पेक्षा जास्त कोटीची स्थापत्याची बिलं तिथं देणं बाकी आहे. मी 25 वर्ष तिथं काम करत असताना डेव्हलपमेंट करत करत, रस्ते रुंद करत, डबल फ्लायओव्हर करत, ग्रेड सेपरेटर करत, पाण्याच्या समस्या सोडवत ठेवी पण वाढवत होतो. आमच्या काळामध्ये ही सगळी कामं करत साधारण 2,500 कोटीच्या ठेवी होत्या, त्या आता 10,000 कोटीपर्यंत जायला पाहिजे होत्या. त्या ठेवी वाढल्या नाही, उलट कर्ज महानगरपालिकेवर झालं. कर्ज रोखे हे एक वेगळं गोंडस नाव आहे, परंतु ते एक प्रकारचं कर्जच आहे. अशा पद्धतीनं त्या शहराला ह्या अडचणीतनं सामोरं जावं लागतंय आणि ते मला बदलून टाकायचंय. तिथं आर्थिक शिस्त बिघडलेली आहे. तिथं टेंडर प्रोसिजर जी होती ती अतिशय चुकीची. म्हणजे आपली मुलाखत झाल्यावर मी तुम्हाला पेपर्स पण दाखवील, त्या पेपर्स बघितल्यावर पण तुमच्या लक्षात येईल. ठराविक लोकांना डोळ्यासमोर ठेवून त्यांचेच टेंडर कसे पास होतील, त्यांना सोयीचे प्री क्वालिफिकेशनचे जे अटी असतील ते टाकले जातात वगैरे. आणि नाही म्हटलं तरी तिथं दहशत किंवा वेगवेगळ्या, मला खूप अधिकारी भेटतात कारण मी 25 वर्ष काम केलेलं असल्यामुळं काही स्टाफ मी पण त्या काळामध्ये लावलेला आहे, कारण त्यात वेळेत एवढं हे नसायचं. आता कसं MPSC मार्फतच लावलं पाहिजे किंवा ज्या नियम अटी ठरवून दिलेल्या आहेत त्याच्या बाहेर जाता येत नाही. 91-92ला ती परिस्थिती नव्हती आणि त्याच्यामुळं ही लोक, नाही दादा आता आम्हाला तिथं नाही राहायचं, काही स्वेच्छानिवृत्तीनं राजीनामे दिले चांगल्या पोस्टच्या लोकांनी. ह्या ज्या गोष्टी घडल्या तिथं थोडंसं दबावाचं राजकारण, दहशतीचं राजकारण. आणि तिथं सरिताताई, मी तिथं जवळपास 25 वर्षात खूप कार्यकर्त्यांना तयार केलं. अक्षरशः साधे साधे कार्यकर्त्यांना वेगवेगळी पदं दिली आणि त्याच्यातलेच मग काही कार्यकर्ते तुम्ही बघितला अलीकडच्या काळामध्ये निवडणुका जवळ आल्यानंतर स्वतःच्या पक्षाचे वर्षानुवर्ष काम करणाऱ्या कार्यकर्त्याला कधी कधी खड्यासारखं बाजूला ठेवलं जातं, अचानक कुणाला तरी जवळ केलं जातं आणि त्याला तिकीट दिलं जातं आणि त्याच्यातनं पण नाराजी वाढते. परंतु लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे काही करण्याचं. अलीकडं पूर्वीचा काळ असा होता की निष्ठेला महत्त्व दिलं जायचं, आपले जी विचारधारा आहे त्या विचारधारेला महत्त्व दिलं जायचं. आता इलेक्टिव्ह मेरिट सगळेजण बघतात. तुम्ही कुठलीही निवडणूक घ्या, त्याच्यामध्ये साधारण सर्वच देशातले जेवढे राजकीय पक्ष आहेत ते इलेक्टिव्ह मेरिट बघून तिथं काम करतात आणि तिथं मात्र ते त्याच अँगलनी पुढे जातात. त्याच्यामुळं ज्यांना लोकप्रतिनिधित्व करायचं ते पण साधारण बघतात की काय परिस्थिती आहे. पूर्वीच्या काळामध्ये सर्वे पद्धत नव्हती, आता सर्वे केला जातो. ह्या प्रायव्हेट कंपनीने खाजगीने सर्वे केला, त्याने केला, काय सर्वे आलाय, काय साधारण लोकांच्या मनामध्ये, काही 100% नाही पण काही प्रमाणात आपल्याला त्याच्यामध्ये साधारण लोकांच्या मनात काय आहे हे समजतं. ह्या अशा बऱ्याच गोष्टी आता पूर्वीच्या काळातले निवडणूक लढवण्याची पद्धत आणि आताच्या काळातली पद्धत, जमीन आसमानाचा फरक पडला. आता सर्वेचे आकडे काय सांगतात? नाही, मी सर्वे अजून केलं नाही. पहिल्यांदा आम्ही उमेदवाराच्या संदर्भामध्ये त्या ठिकाणी करत होतो, परंतु उमेदवाराच्या संदर्भामध्ये काही प्रमाणामध्ये सांगितलं जातं, पण जास्त करून ते ती शहरं उद्याच्या काळामध्ये तिथं कोण कारभारी म्हणून काम करणार आहे हेही बघतात आणि त्याच्यावरती त्यांची भूमिका ठरवतात. आणि
माझं स्वतःचं माझी एक इमेज अशी महाराष्ट्राचं आहे की मी शब्दाचा पक्का आहे, मी दिलेला शब्द पाळतो, नक्कीच. दादाचा वादा वगैरे वगैरे. हं, आणि मला कामाची आवड आहे. मला कुठलंही काम जर आपण मनावर घेतलं हं, तर सकाळी अर्ली मॉर्निंग उठायचं, तिथं जायचं, तिथल्या अधिकाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना बरोबर घ्यायचं, काय समस्या आहेत तिथल्या सोसायटी. आता सोसायट्या खूप मोठ्या प्रमाणावर दोन्ही शहरात आलेल्या आहेत. हं, 2,500 लोक सोसायटीमध्ये राहतात, 3,000 लोक राहतात. हं, परंतु पुणे ज्या पद्धतीनं वाढलंय, पिंपरी चिंचवड ज्या प्रकारे वाढलंय, हं. तुम्हाला गंमत वाटेल, मी ज्यावेळेस राजकारणात आलो 91ला त्यावेळेस पुणे 5 TMC, मी TMC मध्ये सांगतो, हं, हं, पॉप्युलेशनचा विचार करता 5 TMC पाणी पुण्याला लागत होतं. हं. आज 22 TMC पाणी पुण्याला लागतंय. 5 TMC कुठं आणि 22 TMC कुठं. हो हो हो. पाणी वरसगाव, पानशेत, खडकवासला, टेमघर बर, हे पुण्याच्या करता पाणी देणारी धरणं आहेत बरोबर. आणि पवना हे पिंपरी चिंचवडला पाणी देणारं धरण आहे. हं, त्याच्यामुळं पॉप्युलेशन जसं वाढेल तसं पाण्याची गरज ओळखून हं, हं, आपल्याला काही निर्णय आधीच घ्यावे लागतात. हं, तहान लागल्यानंतर विहीर आपण खांदत नाही, हं, आपण व्हर्टिकल चाललोय. हं, आणि व्हर्टिकल चालल्यामुळं त्या सगळ्या ज्या सर्व्हिसेस तुम्हाला राहत असताना लागतात हं, त्याचा ताण पडायला लागलाय. हं, आणि ही सगळी डेव्हलपमेंट होत असताना हं. पुण्याच्या वरच्या बाजूला किंवा पिंपरी चिंचवडच्या वरच्या बाजूला सगळे दऱ्या, सह्याद्रीचा दऱ्याखोऱ्याचं ते सगळे डोंगर आहेत सह्याद्रीचं, तो एरिया जर बघितला तर तिथून पाणी ह्या दोन्ही शहरामध्ये येतं. पूर्वीचे ओढे नाले हे ज्या नंतरच्या काळात अतिक्रमण झाली, हं, जागांना प्रचंड भाव वाढले. हं, अक्षरशः तिथं पूर्वी त्या पिंपरी चिंचवडला जागेला इतकं महत्व नव्हतं, कारण शेतीवाडी होती आजूबाजूला, हो. वेगवेगळी गावं एकत्र करून हो. झालेली ती नगरपालिका, नंतर महानगरपालिका. तीच गोष्ट आपल्या पुण्याच्या बाबतीमध्ये. ओढे नाले बुजलेले असल्यावर पाणी ज्यावेळेस अचानक 4 इंच 3 इंच पडतो हं, त्यावेळेस तिथं जो तुमचा नैसर्गिक प्रवाह आहे हं, हे सगळं वाहून जायचा तो बंद केलेला आहे. हं, त्याच्यामुळे मग ते पाणी तरी येणारच वरनं, हं, जिथपर्यंत त्याला येता येईल. हं. नंतर मग ते भिंत फोडतंय, कुठं नक्कीच काही ते सगळं आम्ही दरवेळेला पाहतो. हा. दादा, तुम्हाला असं वाटतं का की 2017 नंतर भाजपची जी सत्ता आली दोन्हीकडे, त्या सत्तेमध्ये ही विजन नव्हती जे तुम्ही म्हणताय, नाही, ती कामं त्यांनी केली नाही असं तुम्हाला म्हणायचंय तसं का? नाही, व्हिजन होतं. हं, आम्ही लोक कोणाच्या न कोणाच्या नेतृत्वाखाली ती महानगरपालिका चालते, हं, पण खालची जी टीम काम